हल्लीची मुलं मुली लग्नासाठी अनेक वेळा भेटतात. फोनवरतीही महिनोन चर्चा करत असतात. काय बोलत असतात माहीत नाही, पण निर्णय मात्र घेत नाहीत. असं का होत असेल बरं? ह्याच्या मागचं एक कारण आज जाणून घेऊयात. तर ही सगळी प्रोसेस सुरू व्हायच्या आधी जर ह्या मुलाचं किंवा मुलीचं एखादं नातं असेल, कॉलेज लाईफमध्ये म्हणा किंवा नोकरीच्या ठिकाणी म्हणा, एखादं अफेअर असेल आणि ते जर खूप वाईट प्रकारे तुटलं असेल, तर हे मुलं मुली त्याचा ट्रॉमा घेऊन जगत असतात. ट्रॉमा म्हणजे काय? तर मनात प्रचंड भीती असते, खूप एन्झायटी असते की माझ्यासोबत परत असं काहीतरी घडेल का? मी नवीन व्यक्तीवरती विश्वास कसा ठेवू? त्यांनी जर माझा विश्वासघात केला पुन्हा तर? किंवा पुन्हा जर नातं तुटलं तर मी ते सहनच करू शकणार नाही. त्याच्यापेक्षा मी या सगळ्याच्या फंदातच पडत नाही. किंवा मग या मुलींना समोरच्याकडनं 100% गॅरंटी पाहिजे असते की ही व्यक्ती मला हवं तशीच वागेल. पण अशी गॅरंटी देणारी व्यक्ती तुम्हाला कुठेही जगात शोधूनही सापडणार नाही. तर ह्या मुलींना माझं हे म्हणणं आहे की असा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा तुम्ही असा विचार करून पहा ना की काहीही झालं तरी मी सक्षम आहे, मी स्ट्रॉंग आहे. तुम्ही जर असा विचार केला तर तुम्ही पॉझिटिव्हली समोरच्या नात्याकडे बघू शकाल, समोरच्या व्यक्तीकडे बघू शकाल आणि एक नवीन नात्याची पॉझिटिव्हली सुरुवात करू शकाल. पहा विचार करून.